नमस्कार. आज आपण बोलणार आहोत मुलांचे बिहेवियर आणि आपण वापरत असणारे शब्द. मुलांचा प्रॉब्लेम बिहेवियर नाही तर तुमचे शब्द असतात. एका छोट्याशा गोष्टीमधून आपण समजून घेऊया. एका टीचरच्या क्लासमध्ये 2 स्टुडंट असतात. टीचर एका स्टुडंटला म्हणत असतात की तू खूप हुशार आहेस, तू इंटेलिजंट आहेस, आणि दुसऱ्या स्टुडंटला म्हणत असतात की तू थोडा स्लो लर्नर आहेस. काही महिन्यानंतर ज्या मुलाला तू इंटेलिजंट आहे, हुशार आहे असं बोललं जात होतं, तो अजून चांगला परफॉर्म त्याच्या क्लासमध्ये द्यायला लागला. आणि ज्या विद्यार्थ्याला बोललं जात होतं की तू स्लो आहेस, तो अजून स्लो परफॉर्म क्लासमध्ये द्यायला लागला. आता दोन्ही मुलांचा मेंदू एकसारखा असतो, पण त्यांना दिले गेलेलं जे लेबल आहे ते लेबल मात्र वेगवेगळं असतं. म्हणून पॅरेंटिंगमध्येही असंच होत असतं. जर तुम्ही सारखे मुलांना म्हणत असाल तू खूप खोड्या करणारा आहेस, तू आळशी आहेस, तू कधीच ऐकत नाही, तर मुलं तसेच बनतात. पण जर तुम्ही मुलांना बोलत असाल की तू रिस्पॉन्सिबल आहे, तू ब्रेव्ह आहेस, तू गुड लिसनर आहेस, तर मुलं हळूहळू तसेच बनायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे मुलांना लेबल देऊ नका, त्यांना त्यांची ओळख द्या. तुमचा शब्द मुलांचा आत्मविश्वास वाढवू शकतात आणि तुमचा तोच शब्द मुलांचा आत्मविश्वास कमी करू शकतात. म्हणून मुलांचा प्रॉब्लेम बिहेवियर नाही तर तुम्ही वापरत असणारे शब्द आहेत. धन्यवाद.